ते आहे, तुम्ही मागे बघू शकता मेहताब बाग आहे, ज्याची ताजमहलची जी बॅक साइड आहे ती आपल्याला इथून दिसणार आहे। मधुतौला, ज्याला बेबी ताजमहल पण म्हणलं जातं। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा जो व्लॉग आहे हा लेट इव्हनिंगला नितीनच्या बर्थडे गिफ्ट ओपनिंगपासून सुरू होत आहे। म्हणजे जसं काही लोकांना माहिती आहे की नितीनचा जो बर्थडे असतो तो 11 मार्चला असतो आणि आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी जी आहे लगेच दुसऱ्या दिवशी 12 मार्चला असते। सो आम्ही ह्या ॲनिव्हर्सरी आणि बर्थडे सेलिब्रेशनला जे आहे एक छोटीशी ट्रिप कवर केली होती, दिल्ली, आग्रा आणि पंजाबची। सो आता आम्ही आग्राचं जे ताजमहल आहे ते फिरून आलो होतो आणि हे गिफ्ट ओपनिंग त्याला मी संध्याकाळी दिलं होतं गिफ्ट। सो ते ओपन करत होता तो आता। आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं असेल की आपण ताजमहलचा जो व्लॉग आहे तो कवर केला होता। सो आता रात्र झाली होती आणि नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते डायरेक्टली आम्ही दुसऱ्या दिवशी कवर करणार होतो। सो ते कोणतं डेस्टिनेशन आहे ते आपण ह्या व्लॉगमध्ये बघूया आणि तुम्हाला सर्व काही जी माहिती आहे ती सुद्धा भेटेल। सो त्याकरिता तुम्हाला व्लॉग जो आहे संपूर्ण एंडपर्यंत पाहावं लागेल। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशनमध्ये तुमचे सजेशन्स कळवत राहा। तर मंडळी, जर मी तुम्हाला सांगितलं की ताजमहलचं जे सगळ्यात सुंदर दृश्य आहे ते ताजमहलमधून न दिसता ते दुसऱ्या कोणत्या तरी जागेहून सुंदर दिसेल तर ते तुम्हाला खरं वाटेल का? हो, बरोबर ऐकलं। ती जागा म्हणजे मेहताब बाग आहे आणि या जागेला चांदनी बागच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर इथे तुम्ही बघू शकता की यमुना नदीची जो पूल आहे तर आम्ही आता यमुना नदी ओलांडत आहोत आणि पलीकडे आता आपल्याला जायचं आहे ते डेस्टिनेशन आहे मेहताब बागचं। दुपारचे वाजले 2 आणि जेवण वगैरे घेतलेला, पण व्हिडिओ काढला नाही कारण खूप ऊन होतं, थकलो होतं। आता आम्ही आलो सेकंड डेस्टिनेशनवरती, ते आहे, तुम्ही मागे बघू शकता मेहताब बाग आहे, ज्याची ताजमहलची जी बॅक साइड आहे ती आपल्याला इथून दिसणार आहे आणि सुंदर असं गार्डन सुद्धा आहे इथे। तर आपण आता त्याची टूर करूया, चला। ते काय झूम कर ते लांडोर आहेत, लांडोर मेल मोरच आहे ते मेल असे बघायला गेले तर ताजमहलच्या अगदी पाठीमागे जी यमुना नदी वाहते त्याच्या किनाऱ्यावरतीच मेहताब बागचा जो निर्माण आहे तो ताजमहल सोबतच सुरू झाला होता। आणि या पांढऱ्या शुभ्र संगमरमरने बनवलेल्या ताजमहलला बघण्यासाठी ही मेहताब बाग बनवली गेली होती। मुघल बादशाह शहाजहानने यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या 25 एकर जमिनीवरती या बागेचं निर्माण 1631 ते 1635 मध्ये केला होता। मोर आहे, मोर खूप आहेत, खूप। ॲक्च्युली मंडळी, असं बघायला गेलं तर या बागेला घेऊन खूप साऱ्या अफवा आहेत ज्या लोकांमध्ये पसरलेल्या आहेत। जसे की मी प्रिव्हियस ताजमहलच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की शहाजहानला इथे एक सेम काळा ताजमहल सुद्धा बांधण्याची इच्छा होती,
परंतु त्याच्या मुलाने त्याला म्हणजे औरंगजेबला मध्येच कैद केल्यामुळे त्याची इच्छा ही जी आहे ही अपूर्ण राहिली. आता ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते काय अजून उघडकीस आलेलं नाही आहे, पण आम्हाला सांगितलेल्या कथेनुसार तर मी हे तुम्हाला कन्वे केलेलं आहे. असो, सो मूवीजमध्ये जी काय शूटिंग वगैरे जी होते ना, ज्याच्या ताजमहल दिसतं आपल्याला, सो ते ओरिजिनल ताजमहलमध्ये शूटिंग वगैरे करणं अजिबात अलाउड नाही आहे. सो हे जे आहे मेहता बागच्या इथे सर्व काही शूटिंग वगैरे केल्या जातात. सो इथे येण्याचा जो बेस्ट टायमिंग जो आहे तो एकतर सनराईजला आहे किंवा तुम्ही सनसेटला या. आम्ही एक चूक केली होती की आम्ही दुपारच्या वेळी आलो होतो, खूप कडाक्याचं ऊन होतं, तरीसुद्धा ही बाग इतकी सुंदर दिसत होती. मी तर इमॅजिनच करत होते की उन्हात एवढी सुंदर दिसते तर सनसेटला आणि सनराईजला किती सुंदर दिसत असेल ही बाग. सो मगाशी जसं मी एंट्रन्सला सांगितलं होतं की इथे ताजचा विविंग पॉइंट आहे, तुम्ही मागे बघू शकता. तिथे ओरिजिनल ताजच्या जवळ इतका क्लिअर दिसत नव्हता तेवढा इथून दिसतो. तर इथे काय बेंचेस वगैरे पण दिलेत, तुम्ही बसून फोटोज व्हिडिओज काय काढायचे ते काढू शकता. समोरासमोर त्याची एंट्री फी आहे. जे इंडियन्स आहेत त्यासाठी 25 रुपीज पर हेड आहे आणि फॉरेनर्स 250 300 असे आहेत. आणि 15 वर्षाच्या आतमध्ये जी मुलं असतील त्यांना एंट्री फ्री आहे. सो इथे थोडं अजून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही राईट घेतल्यानंतर तिथून पुढे जर तुम्ही असं सरळ ही वाट पकडून चालत राहाल तर तुम्हाला एक एंड पॉइंट दिसेल जिथे तुम्हाला बॅरिकेड्स वगैरे लागलेले दिसतील, जाळ्या वगैरे. सो हा आहे लास्ट पॉइंट ताज विविंगचा. त्याच्या पलीकडे जी आहे यमुना नदी वाहते आणि त्याच्या त्या साईडला ऑपोजिट साईडला ताजमहाल आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता की हे सगळं आता तुम्हाला डेस्ट्रॉइड कंडिशनमध्ये दिसेल, पण ॲक्च्युली इथे एक पूर आला होता तर त्या पुरामध्ये हे सगळं डेस्ट्रॉय झालेलं आहे. सो या साईडूनच ज्या मूवीजचे शूट्स आहेत, वेब सिरीजचे शूट किंवा प्री वेडिंगचे जे शूट्स होतात ते या साईडूनच तुम्हाला करण्यासाठी परमिशन आहे. आणि स्पेशली इथे येण्याचा जो टाईम आहे, सनसेटला जर तुम्ही व्हिजिट कराल तर तो दृश्य जो आहे तो काहीतरी वेगळा नेक्स्ट लेवलचा असणार आहे. पण इथे येण्याचे सुद्धा काहीतरी टायमिंग्स आहेत. सो ते टायमिंग्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आणि जर तुम्ही आग्र्याला ताजमहलला व्हिजिट करत असाल सो ही जी जागा आहे तुमच्या टॉप लिस्टमध्ये असली पाहिजे, मस्ट विजिट प्लेस आहे. सो असा काही होता आमचा मेहता बागचा एक्सपिरियन्स. सो निघूया आता आपल्या दिवसाच्या थर्ड डेस्टिनेशनकडे. जो डेस्टिनेशन असणार आहे तो या व्लॉगमध्येच कंटिन्यूएट असणार आहे. सो व्लॉग एंडपर्यंत पाहायला विसरू नका. तिथून जरा लिपसिंग कर या गाणं. सो मगाशी आपण मेहता बागहून निघालो होतो आणि आपले आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे इत्मादुद्दौला टॉम, म्हणजे ज्याला बेबी ताज सुद्धा म्हणलं जातं. सो ह्या डेस्टिनेशनपासून जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. आणि हा नियर बाय जो एरिया आहे हा पूर्ण डिफेन्सचा एरिया आहे. सो तुम्ही इकडे सगळीकडे बघू शकता की स्वच्छता वगैरे किती सुंदर वगैरे आहे सगळी. हॅलो गाईज, सो आता आपण आलेलो आहोत आपल्या थर्ड लोकेशनवरती. ते आहे इमादुद्दौला, ज्याला बेबी ताजमहल पण म्हणलं जातं. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन बेबी ताजमहल कसं आहे. ॲक्च्युली ह्याचा एक रेप्लिका ना आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आम्ही गेलो होतो खूप वर्षांपूर्वी, म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी. तर आता आतमध्ये जाऊन बघूया की काय काय सिमिलॅरिटीज आहेत. सो इथे येण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. आणि इथे येण्याची जी तिकीट आहे ती 30 रुपीज पर पर्सन आहे. आणि इथे आतमध्ये तुम्हाला मेडिसिन्स आणि पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल वगैरे जाणं घेऊ अलाउड आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त खाण्याचं वगैरे काही दुसरं सामान असेल किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे काय असतील तर ह्या तुम्हाला आत नेण्यास सक्त मनाई आहे. सो तुम्ही तसं अकॉर्डिंगली प्लॅन करा.
सो इथे थोडंसं चालून आल्यानंतर हा आहे मेन गेट, जिथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. आणि हे जे काका बसलेले आहेत ते तुमची तिकीट्स चेक करतात. म्हणजे जर फिजिकल तिकीट दिली असेल तर त्यांना फिजिकली दाखवायची, किंवा QR कोड जो आहे तो स्कॅन केला असेल, वेबसाईटहून तिकीट काढली असेल तर ते तिथे स्कॅन वगैरे करून घेतात. तर तुम्ही इकडे बघू शकता की एवढं उन्हाच्या तडाख्यात जरी आम्ही आलो असेल तर बरेच पर्यटक तुम्हाला दिसतील. तेवढ्याच उत्साहाने ते बघायला आलेले आहेत. आणि प्रत्येक मॉन्युमेंटवरती मी तर असं नोट केलं की फॉरेनर्स जे आहेत, जे बाहेर देशातनं आलेली जी माणसं आहेत ती खूप आश्चर्याने बघतायत ही सगळी आश्चर्य आपली. इथे एक गोष्ट सगळ्यात चांगली काय वाटली माहिती आहे का, प्रत्येक मॉन्युमेंट्सवरती असं बेबी फिडिंग आणि केअर रूम अवेलेबल आहे. थोडेसे लांब लांब आहेत मॉन्युमेंट्स, त्यामुळे ही सोय पण दिलेली आहे. ते खूप अतिउत्तम केलेली आहे सोय. तर इथे तुम्ही समोर बघू शकता ही भली मोठी जी इमारत आहे हीच आहे इत्मादुद्दौला टॉम्ब. तर आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही इकडे बघू शकताय की इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला शूचं रॅक दिलेलं आहे. जर तुम्हाला शूज जर काढायचे नसतील तर त्यांनी इथे खूप ऑल्टरनेटिव्ह चांगला दिलेला आहे. जे शू कवर्स जे असतात आपल्याकडे, ते शू कवर्स आपल्या शूजला घालायचे आहेत आणि ते घालूनच पूर्ण परिसरामध्ये फिरायचं आहे. त्यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे या जागेची स्वच्छता निर्माण होते आणि दुसरी म्हणजे इथले जे मार्बल्स आहेत, जे कार्विंग्स आहेत, त्याला कुठल्याच प्रकारची इजा पोचली जात नाही. तर इकडे आम्ही गेलो होतो स्टँडवरती, शूज कवर वगैरे घातला आणि नंतर मग आतमध्ये निघालो मॉन्युमेंट बघायला. तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघून समजू शकता की इथली जी साफसफाई होती, जी नेटनेटकापणा होता तो इतका भारी होता आणि मेंटेन सुद्धा इतकं छान केलं होतं. त्यामुळे अजूनच सुंदरता ह्याची वाढली होती. सो मंडळी, हा जो टॉम्ब आहे तो नूरजहां नावाच्या एका राणीने बांधला होता. नूरजहां म्हणजे कोण, तर मुघल एम्पररचे चौथे बादशाह जे होते जहांगीर, ही त्यांची बायको. तिने हा जो टॉम्ब आहे म्हणजेच मकबरा तिच्या वडील इत्मादुद्दौला आणि तिची आई अस्मत बेगम यांच्या आठवणीमध्ये बांधला होता. या मकबऱ्याला बेबी ताज सुद्धा म्हणलं जातं. आणि तुम्हाला हे सुद्धा ऐकून आश्चर्य होईल की हा जो टॉम्ब आहे, जे मकबरा आहे, तो ताजमहलच्याही अगोदर बांधला गेला होता. हा मकबरा जो आहे 1622 ते 1628 या दरम्यान बांधून तयार झाला होता आणि तसेच ताजमहल जे आहे 1632 मध्ये तयार केला गेला होता. असे म्हणतात की नूरजहांची जी आई आहे अस्मत बेगम आणि तिचे वडील इत्मादुद्दौला आणि स्वतः नूरजहांला सुद्धा मरण पावल्यानंतर जे त्यांच्या कबर आहेत म्हणजे त्यांच्यात दफनवलं जातं. सो ह्या मकबऱ्यामध्ये दफनवलं गेलं आहे. आता ह्यात किती तथ्य आहे हे तुम्हीच आम्हाला कळवा. टॉम्बच्या बाहेर आल्यानंतर मागच्या बाजूला तुम्ही जेव्हा बघाल तर हा भला मोठा तुम्हाला एक दरवाजा दिसेल. तिथे एक शामियाना टाईप असं विविंग पॉईंट बनवलेलं आहे आणि तुम्ही इकडे बॅरिकेड्स बघू शकता. तर बॅरिकेड्सच्या मागे ही यमुना नदी जी आहे ती तुम्हाला दिसेल इथे. आणि इकडून तुम्ही नजारा बघू शकता टॉम्बचा, किती छान दिसतोय. आणि इकडे जसं तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये की इथे थोडं थोडं रिस्टोरेशनचं कामसुद्धा वेळेत सुरू आहे. सो या शामियानामध्ये आम्ही जाऊन थोडेसे काही क्लिप्स वगैरे काढलेले आहेत, ती तुम्ही पुढे एन्जॉय करा. आणि ओव्हरऑल हा आमचा एक्सपिरियन्स होता आजचा ह्या स्पॉटचा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट सेशनमध्ये तुमची मतं कळवा आणि पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.